आज आपण मराठी कोडी व त्याची उत्तरे भाग 14वा पाहणार आहोत। कोडी 10 सेकंड मध्ये सोडवायची आहेत। कोडी अगदी सोपी आणि मजेशीर आहेत। कोड्यांची उत्तरं ही त्या कोड्यांमध्येच लपलेली आहेत। आपल्याला फक्त लक्षपूर्वक कोडी ऐकायची आहेत आणि 10 सेकंड मध्ये उत्तर द्यायचं आहे। कोडी पाहूयात। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी आणि व्हिडिओ पाहायला मिळतील। कोडी पाहूयात। कोडी नंबर 1। असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महल नाही, विशेष म्हणजे त्याच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, विशेष म्हणजे त्याच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, तरीही तो राजा आहे। ओळखा पाहू। असं कोण आहे की ज्याच्याकडे काहीच नाही तरी देखील त्याला राजा म्हटलं जातं। उत्तर अगदी सोपं आहे। मी तुम्हाला एक क्लू देते। आपण ती गोष्ट लहानपणापासून ती शिकत आलेला आहात। ओळखा पाहू त्याचं उत्तर काय असेल। तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे सिंह। कारण सिंह हा जंगलचा राजा आहे की नाही? आहे की नाही मजेशीर आणि गमतीशीर उत्तर? कोडी नंबर 2। अशी कोणती वस्तू किंवा गोष्ट आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना ती कधीच आवडत नाही? अशी कोणती वस्तू किंवा गोष्ट आहे जी सर्व लहान मुले खातात, कधी कधी तर मोठी माणसंही देखील खातात, पण ते कोणालाच आवडत नाही? ओळखा पाहू काय असेल बरं ते? विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल। तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे पालकांचा मार किंवा ओरडा। आपल्या पालकांचा मार किंवा ओरडा आपल्याला कधीच खायला आवडत नाही, मुलांना देखील नाही आणि मोठ्या लोकांना देखील नाही। आहे की नाही छान आणि मजेशीर उत्तर? कोड नंबर 3। गोल आहे पण बॉल नाही, गोल आहे पण बॉल नाही, शेपटी आहे पण प्राणी नाही, सारी मुले माझी शेपटी धरून खेळतात पण तरी सुद्धा मी रडत नाही। ओळखा पाहू मी कोण आहे? उत्तर अगदी सोपं आहे। आपण त्या गोष्टी बरोबर लहानपणापासून खेळतो। आपल्या सर्वांना ती गोष्ट खूप आवडते। मी एक तुम्हाला क्लू देते। आपण ती गोष्ट फंक्शनसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी आवडीने वापरतो। ओळखा पाहू काय असेल बरं ती गोष्ट? तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे फुगा। फुगा गोल असतो, त्याची दोरी म्हणजे शेपटी आणि सारी मुले त्याच्या बरोबर खेळत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी बर्थडे साठी फुगा वापरतात की नाही सजावट करण्यासाठी? आहे की नाही छान आणि गमतीशीर उत्तर? कोड नंबर 4। तिखट मीठ मसाला 4 शिंगे कशाला? तिखट आणि मीठ मसाला 4 शिंगे कशाला? ओळखा पाहू मी कोण? काय असेल बरं ते? मी एक तुम्हाला क्लू देते। तो एक मसाल्याचा पदार्थ आहे। आता तरी ओळखा कोणत्या अशा मसाल्याचा पदार्थ आहे की त्याला 4 शिंगे असतात? तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे लवंग। असते की नाही लवंगीला 4 शिंग? आहे की नाही मजेशीर उत्तर? आणि तो एक मसाल्याचा पदार्थ देखील आहे। कोड नंबर 5। हिरवी पेटी
काट्यात पडली. हिरवी पेटी काट्यात पडली. उघडून पाहिली तर मोत्याने भरलेली. उघडून पाहिली तर मोत्याने भरलेली. ओळखा पाहू मी कोण आहे. मी एक तुम्हाला क्लू देते. तो एक भाजीचा प्रकार आहे. ओळखा पाहू आता काय असेल बरं ती वस्तू किंवा तो पदार्थ. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे तो पदार्थ आहे भेंडी. भेंडी उघडून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये गोल गोल दाणे असतात, ते मोत्यासारखे दिसतात की नाही, म्हणजेच हिरवी पेटी आणि उघडून पाहिली तर मोत्याने भरलेली आहे की नाही. गमतीशीर उत्तर. कोड नंबर 6. 3 पायाची तिपाई. 3 पायाची तिपाई त्यावर बसला शिपाई. 3 पायाची तिपाई त्यावर बसला शिपाई. ओळखा पाहू मी कोण आहे. सांगा पाहू. अगदी सोपं उत्तर आहे. ती वस्तू आपण घरात रोज पाहतो. मी एक तुम्हाला क्लू देते. त्या वस्तूवरून एक मराठी म्हण देखील आहे. ओळखा पाहू आता तरी काय असेल बरं ती वस्तू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे चूल आणि तवा. 3 पायाची तिपाई म्हणजे चूल आणि त्यावर बसला शिपाई म्हणजेच आपण त्यावर तवा ठेवतो की नाही, म्हणजेच तो आहे शिपाई. आणि मराठी म्हण अशी आहे की घरोघरी मातीच्या चुली आहे की नाही. मजेशीर उत्तर. कोड नंबर 7. 3 जण वाढायला 12 जण जेवायला. 3 जण वाढायला आणि 12 जण जेवायला. ओळखा पाहू मी कोण आहे. ओळखा बरं काय असेल बरं याचं उत्तर. 3 जण म्हणजे कोण आणि 12 जण म्हणजे कोण. तुमच्या घरात ती वस्तू भिंतीवर टांगलेली असते. आता तरी सांगा त्याचं उत्तर काय असेल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे घड्याळ. कारण घड्याळामध्ये 3 जण असतात ते मोठे काटे असतात आणि 12 जण असतात ते तास असतात. आहे की नाही मजेशीर उत्तर. कोड नंबर 8. ती माय माऊली जग तिच्यावर जगते. ती माय माऊली जग तिच्यावर जगते. त्या आईशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. त्या आईशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. मोतीची ती रास देते. ओळखा पाहू मी कोण. उत्तर कोड्यातच लपलेलं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे जमीन. मायमाऊली म्हणजेच आपली काळी आई. तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. कोड नंबर 10. मी तरुण असतो तेव्हा उंच असतो. मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो. ओळखा पाहू मी कोण. काय बरं असेल याचं उत्तर. ओळखा पाहू मी कोण आहे. कोणती अशी वस्तू आहे जी वापरल्यानंतर ठेंगणी होते. सांगा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे मेणबत्ती किंवा पेन्सिल. कारण आपण जेवढी पेन्सिल वापरल किंवा मेणबत्ती वापरेल तेवढी ती कमी होते. आहेत की नाही मजेशीर आणि गमतीशीर कोडी. अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
लाईक व सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. कोडी पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.